याजसाठी केला होता अट्टाहास, याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा देश गोड आता निश्चिंतीने पावलो वेसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, आता निश्चिंतीने पावलो वेसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतुक वाटे झालिया वेजाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया, तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी, आता दिवस चारे खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. थोडा विकू समजरण सरोजम संग्रलेला बुधाभं, जगननिहित पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसी माला गंजरम कंज नेत्रं, सदै धवलासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांचे केले स्मरण होय, सकळ विद्यांचे अधिकरणतेचे वंदे श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकोटे झळा, कारुण्य सिंधो भव दुःख हरी,
तुझ विन शंभो मज कोण तारे, तुझ विन शंभो मज कोण तारे. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वंदे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलेया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमच्या अनुग्रहाला धलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागे सेवक झालो तुमच्या अलुनेचे चरण, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर. रायगडी मंदिरे वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजल महिकाया. जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठला. बोला पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. कुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव याच्यासाठी केला होता टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग. भारतभूमीचे चिरंतन सौभाग्य, तत्वज्ञानाचे अधिष्ठित सिद्धांत, धर्म व आदर्शाचे स्थान, विश्वाचे आध्यात्मिक साम्राज्य, पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त, सकल कंठभूषण वारकरी संप्रदायाचा कळस, वारकरी संप्रदायाचा प्रमुख मानबिंदू असणारे वैराग्यमूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांच्या गात्यातील निवडलेला भंग 4 चरणाचा देवाला मागणी मागणारा भंग आहे. विठ्ठला चालत असणारा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह, सप्त्यातील आज 7व्या दिवसाची मागणी पद म्हणजे शेवटचा कीर्तन माझ्याकडे आलंय. विठ्ठला विठ्ठला
एकदा बस लावा स्वर लावा. च्या भंगातून जगद्गुरु तुकोबराय देवाला मागतात की याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. देवा माझा अट्टाहास याच्यासाठी आहे की मी जीवन जगत असताना मला यातना दुःख किती जरी सहन करावं लागलं तरी चालेल, पण माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला पाहिजे, हे जगद्गुरु तुकोबराय मागतात. याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होणे म्हणजे जगाचा बाप आपल्या डोळ्यासमोर उभं राहणे. शेवटचा क्षण गोड होणे म्हणजे आपण जात असताना दुश्मनांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येणे. शेवटचा दिवस गोड होणे त्याला म्हणतात की आपण जगाची सेवा करत करत निघून जाणे. शेवटचा दिवस त्याला म्हणतात की आपण जात असताना स्वतःला समाधान वाटलं पाहिजे की जीवन जगत असताना मी मला कोणाला त्रास दिला नाही आणि जीवन जगत असताना माझ्यामुळे कोणाला त्रास झाला नाही, असं ज्याला वाटते त्याचा शेवटचा दिवस गोड होत असतो. साधू संताला सोडलं की सर्वसामान्याचा जीव जात असताना माझा शेवटचा दिवस गोड झाला असं म्हणून घेण्यासाठी त्याला वाटत नाही. याच्यासाठी शेवटचा दिवस गोड होणे याच्यासाठी जीवनभर लागणारा जे प्रयास राहते, जे प्रयत्न असतात, जे कर्म असतात, याला शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी निरंतर जीवनभर परमार्थ करावं लागते. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायचा शेवटचा दिवस का गोड झाला की देवाला मागले ते जगद्गुरु तुकोबाराय देणारा जगाचा बाप का दिलाय तुकोबारायला, त्याचं कारणच असं आहे की जीवनभर परमार्थ केले. संत जीवन जगत असताना जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देहकष्टविती परोपकारी, परोपकारासाठी संतांचा जन्म, जगणं जगासाठी, बोलणं संतांसाठी, जगासाठी, संतांचं जीवन पूर्ण परमार्थ करत करत, देवाचं चिंतन करत करत समाजासाठी जो कोणी जगतो त्याचं नाव संत आहे. विठ्ठल शेवटचा दिवस तेव्हा गोड झाला जगद्गुरु तुकोबारायचं की जगाचा बाप बोलवण्यासाठी आला. मग जगाचा बाप ज्या दिवशी बोलवण्यासाठी आला त्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा हे बघ, जे मागितलं होतं ते तू दिलास तू, आणि तू बोलवण्यासाठी स्वतःहून मला आलास. माझा शेवटचा दिवस गोड झाला. माझा शेवटचा दिवस गोड झाला याचा अर्थ आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता माझा शेवटचा दिवस गोड झालाय, आता निश्चित झालो म्हणे. कुंटलिया धावा तृष्णेच्या, संतांचं धावाधाव हे परमार्थासाठी, देव मिळवण्यासाठी असते आणि आपली धावाधाव बाकीची गोष्टी मिळवण्यासाठी याची. प्रपंचिक लोक आम्ही आणि परमार्थी लोक संत, त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. संतांचा अट्ठास देव मिळावं म्हणून आहे आणि आपला अट्ठास प्रपंचात सुखी व्हावं म्हणून आहे. लागणारे गोष्टी बाकीचे. मग संसारात राहणारा जगणारा माणूस जीवनात कधी सुखी होऊ शकत नाही, कारण संसारात मुळात सुखच नाही, सुखी होऊ शकत नाही. दुःखमेवम सर्वम. जगात जो कोणी जन्माला आलाय, संसाराला प्रिय मानून बसलाय, तो कधी जीवनात सुखी होत नाही. हे संताला कळालंय, आपल्याला कळालं नाही. संत मागतात ते जगासाठी, आपण मागतो ते आपल्यासाठी. फरक असा आहे, संत जगतात जगासाठी, आपण जगतोय आपल्या फॅमिली पुरतं, आपल्या पुरतं, म्हणून आपण दुःखी आहे. दुःखी व्हायचं कारणच एकच आहे की आपण हे जेवढं दिसतंय ते सगळं सुखाचं आहे, हे आपला जे आहे ना ते चुकीचं आहे समजणार. पण संतांचं जेवढं डोळ्याला दिसते ते जाणार आहे, नाशिवंत आहे, सगळं जाणार आहे. संताला कळालंय, आपल्याला कळणं बाकी आहे. अभंग स्पष्ट काय सांगते, देव ज्या दिवशी दिसला त्या दिवशी माझा शेवटचा दिवस गोड झाला. आता धावधाव संपली. संतांची धावाधाव देव मिळवणे, आपली धावाधाव बाकीच्या गोष्टी मिळवणे. समजून घ्या. मग तृष्णा म्हणजे तहान लागलेले व्यक्ती धावत 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 कुठपर्यंत जाते, जिथपर्यंत पाणी मिळत नाही तिथपर्यंत त्याची धावाधाव असते. पाणी मिळाल्याच्या नंतर पोटभर पाणी पिला की त्याची तृष्णा शांत होते. तसं तृष्णा ही नुसती पाण्याची तृष्णा नाही, तर ती देव मिळवण्याची तृष्णा आहे. ती शांत झाली का, तू मला दिसलास, जात असताना भेटलास, माझा शेवटचा दिवस गोड झाला. झाले कशामुळं, ते नामस्मरणाने. कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. त्या मंगल नामाने मिळाले काय, देव मिळाला. देवा जे जीवनभर तुझं नामस्मरण केलोय त्याच्यामुळे मला तुझी प्राप्ती झाली, हे केवळ नामस्मरणामुळे झाले. नामस्मरणामुळे दुसरं काय फायदा होते,
की देवा जे मुक्ती तू देतो म्हणतोस ते आम्हाला लागली न लगे मुक्ती धनसंपदा संत संगे दे सदा. ती मुक्ती आहे ना आता मिळवण्याची आस तर नाहीच, पण तू देतो जरी म्हणत असतील तर ते दासी झाली आमची. तुका म्हणे मुक्ती पर नेली नोवरी. नोवरी म्हणजे ती दासी झाली. आता दिवसचारी खेळीमेळी सर्वात सुख सर्वात आनंद शेवटच्या क्षणाला देव मिळवणे हेच जगद्गुरु तुकोबाराला मागायचं होतं. विठ्ठला थोडा परिहार द्यायचा म्हणजे असा चालत असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह 7व्या दिवशीची कीर्तन सेवा माझ्याकडे आली. आज शेवटचं कीर्तन आहे संध्याकाळच. उद्या काला झालं की सगळे घरला जातात बाहेर गावचे. तुम्ही सगळे गावात राहतो पण मंदिरासमोर एवढे लोक दिसत नाहीत काय. हे संध्याकाळ शेवटची आहे. आजचं कीर्तन संध्याकाळचं शेवटचं आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास. प्रत्येकांचा अट्टहास वेगळा असतो. सुरुवात करण्यापूर्वी सगळ्याला परत एकदा धन्यवाद देतो. गायनासाठी परमादरणीय आमचे मित्र नागनाथ महाराज हंगरकेकर, गोड गायन आहे. आदरणीय इकडं बालाजी महाराज बोरगीकर, आदरणीय गोड मृदंग वाजवतात दादा नकुल महाराज आळंदीकर, आदरणीय सर्व कलाकार मंडळी नोहे साधक मंडळी, विनेकरी, टाळकरी, माळकरी, गावकरी, शिवेकरी, महिला वर्ग, पुरुष वर्ग, लहान थोर, पुढी बसलेले, मागं बसलेले, वट्यावर बसलेले, खुटीवर बसलेले, सगळ्याला धन्यवाद देतो. परत एकदा लक्ष द्या. परत एकदा सगळ्याला धन्यवाद. कीर्तन लक्ष देऊन ऐका. 1 तासभर कीर्तन करतो, जास्त वेळ नाही. 10:15 वाजले आता. सुरुवात व्हायला उशीर झालाय. 12च्या आत झालं पाहिजे. आनंद वाटतो. लोक आता 3-3 तास बसायला नाही तयार नाहीत, कारण आजार झालाय प्रत्येकाला. 2-3 तास बसणं फार अवघड आहे. पहिलेचे महात्मे कीर्तन करत असताना 4-4 तास कीर्तन करायचे. चांगदेवका महाराज, चांदेगावचे महाराज 4-4 तास 5-5 तास कीर्तन करायचे. लोक बसायचे बी. आता ताकद राहिली नाही बसायची. त्यासाठी शॉर्टकट कीर्तन करतो म्हणतो पण मलाही वेळ झाला तर सांभाळून घ्या. बोलण्याच्या ओघामध्ये कदाचित थोडा वेळ होतोय. आणि दादाच्या फडावर हे बघा काय झालंय. तुमच्या गावामध्ये 4-5 वर्षापूर्वी आलतो. 4-5 वर्षापूर्वी आलतो, पण थोडं ऐकून कंटाळा आलं असल्यामुळं थोडं बदलले माझं. 2-3 वर्ष 4 वर्षामध्ये गॅप आला. आता फिर दिला आया. परत तुमची इच्छा झाली, परत येण्याचा योग आला. ज्यांच्यामुळे येण्याचा योग आदरणीय राजकुमार पाटील आणि प्रल्हाद मामा रेड्डी, आदरणीय 2-4 जण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. तुम्हाला एकदा धन्यवाद. आणि अत्यंत गोड सिस्टीम आहे. गोड आहे, तुम्ही गोड आहे. बघ एवढंच माझी विनंती. आजचा 1 तास 1.5 तास माझ्यासाठी तुम्ही कृष्ण व्हा. तुम्ही कृष्ण झाले की माझं रथ कुठं फसणार. कारण अर्जुनाचं कुठं फसलं नव्हतं. चालवणारा कोण होता? जगाचा बाप कृष्ण. गाडी किती ब्रँड राहू द्या, फॉर्च्युनर असू द्या, BMW असू द्या, गाडी चांगली असावी. ड्रायव्हर घेतले ते असावा. गाडी जाते सरळ जात नाही. सिस्टीम किती गोड असली, चालवणारं गोड पाहिजे. ते आहेत ते. इकडल्या एरियामध्ये गाजलेले नाव आहे हानगावकरांचं. गोड चालवतात ते, कंजूशी नाही. 2-4 बॉक्स फुटून गेले तर फुटून जातील. फुटणार तुमचे काय होणार तुम्हाला. मन मोकळ्यापणानं द्यायचं. आणि सप्ते करत असताना हा तुमचा परमार्थ आहे. लग्न किती मोठे करा, पण सप्ता करत असताना कंजूशीपणा करत नाही. इथून पुढे करू नका. माझी एवढीच विनंती आहे. मस्त आवाज द्यायचा. भजन ऐकलं की ज्याला आनंद वाटते त्याचा परमार्थ झाला. भजन करत असताना ज्याच्या डोळ्यात पाणी येते त्याचा निखळ परमार्थ आहे. देवाची पूजा करत असताना डोळ्यात अश्रू आले, निखळ परमार्थ आहे. आपण देवाची पूजा करत असताना इकडे तिकडे ध्यान भटकलंय, इतरांची आपण निंदा करतोय, कुचेष्टा करतोय, कुटाळी करतोय, देव कधी भेटत नाही. लक्ष द्या. नाही का माझं बोलणं मार्मिक आहे, लागलं तर लागू द्या, पण मी हृदयातून बोलणारा माणूस. कीर्तन झाल्यावरच का म्हणावं मला ह्याचा सत्यानाश होते म्हणून. सगळी गोष्टी माझ्या ऐका. विठ्ठला विठ्ठला